श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 95. पुरातून येणाऱ्या स्त्रीचे रक्षण. देई गावीची एक ब्राह्मणी नदी काठी असलेल्या पिंपळाच्या झाडाला पाणी शिंपडण्यासाठी रोज येत असे. तेथून ती नेहमी सर्वज्ञांना बघत असे. एके दिवशी सर्वज्ञ छिन्नस्थळीवर बसलेले होते. ती ब्राह्मणी पिंपळ शिंपडण्यासाठी आली. सर्वज्ञांना बघितले आणि हातातील तांब्या तेथेच टाकून स्वतः गंगेच्या पात्रात शिरली. गंगेतून येऊ लागली. काठावर अनेक लोक होते. ते ओरडू लागले, धावा धावा रे. ती बाई पुरात गेली. काही जण तिच्या नातेवाईकांना सांगायला गेले. त्यावेळी बायसाने सर्वज्ञांना विचारले, धावा 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 रे. ती बाई पुरात गेली. काही जण तिच्या नातेवाईकांना सांगायला गेले. त्यावेळी बाईसाने सर्वज्ञांना विचारले, हा बाबा, ही बाई नदीतून येत आहे, परंतु ती बुडत कशी नाही? ती तर जमिनीवर चालतात तशी चालत आहे. सर्वज्ञांनी सांगितले, बाई, येतीचे या दर्शनाची या चाडा येती असे तरी येते नेनो कोणीची तारील. तेवढ्यात ती आली. सर्वज्ञांना दंडते घातले. श्रीचरणा लागली. तेव्हा मागाहून तिचे नातेवाईक आले. त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातले. श्रीचरणा लागले. थोडा वेळ बसले, मग निघाले. सर्वज्ञांनी सांगितले, हिला कमरेला धरून घेऊन जा, तिच्या कमरेला सांगडी बांधा. त्यांनी म्हटले, जीजी, ही जशी आली तशी परत का जाणार नाही? सर्वज्ञांनी सांगितले, येथे येताना जसे सहज निर्विघ्नपणे येता येईल त्याप्रमाणे जाता येणार नाही. मग ते सर्वज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तिला घेऊन गेले. लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.